बातमी आहे भाजप शिवसेना वादात संदर्भात। गणेश नाईकांना शिवसेनेला संपवायची परवानगी द्या, शिवसेना ही सज्ज आहे। बेताल वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईकांना आवरा। खासदार नरेश म्हस्केंनी रवींद्र चव्हाणांना पत्र दिलंय। रवींद्र चव्हाणांनी म्हस्केंचं पत्र ट्विट केलंय। तर पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं होतं। तर बेताल वक्तव्य करणाऱ्या नाईकांना आवरा असं चव्हाणांना पत्र दिलंय म्हस्केंनी। दरम्यान गणेश नाईक नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। पुंडलिक म्हात्रेला ज्या अखंड काँग्रेस असताना डोंबिवली कल्याणमध्ये नगराध्यक्ष कधी काँग्रेसचा होऊ शकला नाही, ते पुंडलिक म्हात्रेला महापौर मी बनवला पुढे। म्हणजे मग काय राहिलं, जिल्हा परिषद त्यावेळेला राष्ट्रवादीची होती, जिल्हा सहकारी बँक टीबी ठाणे जिल्हा सहकारी बँक राष्ट्रवादी होती। म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, यांचे नामनिशाण साफ करतात। त्यांनी पक्षाकडे जी परवानगी मागितलेली आहे आणि त्याकरता त्यांच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही द्या एकदा त्यांना परवानगी। आमचं नामोनिशाण मिटवण्याची जे भाषा करतायत त्यांना तुम्ही एकदा परवानगी द्या, आमचं नामोनिशाण मिटवण्याकरता मैदानात त्यांना येऊ द्या, आम्ही सुद्धा मैदानात उतरू। नाही, हे शीतयुद्ध वगैरे काही नाही। शेवटी एक एक भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केली। आपण जे विचारता त्याला त्यांची भावना ते व्यक्त करतात। त्या 2 दिवसापूर्वी काही गोष्टी अशा पद्धतीने बोललं गेलं की पार्टीने मला जर सांगितलं तर मी एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशाण ठेवणार नाही। आता ह्या गोष्टीच्या झाल्यानंतर आज ते पण आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाच्या नेत्याबद्दल जर असे कोणी उद्गार काढत असेल तर आम्ही एक शिवसैनिक म्हणून आणि उपनेता म्हणून मी कधीही स्वस्थ बसणार नाही आणि आम्ही त्या बाबतीत स्वस्थ बसू शकत नाही।